नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। उपकृषी अधिकाऱ्यावर कृषी सेवकाचा हल्ला, लाखांदूर पोलिसात घटनेची नोंद। लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार येथे उपकृषी अधिकाऱ्यावर कृषी सेवकाने लाकडी काठीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे। या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे। तक्रारदार प्रशांत गुरुदेव रामटेके वय 40 वर्ष हे तालुका कृषी अधिकारी कार्यालय लाखांदूर येथे उपकृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या तक्रारीनुसार कृषी सेवक विनोद वसंतराव साळवे हे त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असून त्यांच्या कामकाजाबाबत व मुख्यालयात अनुपस्थितीत राहण्यासंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल व माहिती देण्यात आली होती। त्यामुळे साळवे यांच्या मनात राग निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तक्रारीनुसार 15 जुलै रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजताच्या दरम्यान साळवे यांनी रामटेके यांना मोबाईलवर संपर्क साधून गुंजेपार येथे भेटण्यास सांगितले। दुपारी 1 वाजताच्या दरम्यान रामटेके हे गुंजेपार येथील बोदली रोडवर पोहोचले असता साळवे हे हातात लाकडी काठी घेऊन आले। तू माझी तक्रार केलीस असे म्हणत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि लाकडी काठीने डाव्या मांडीवर, डाव्या हाताच्या कोपराजवळ तसेच कमरेवर मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या घटनेत रामटेके यांना दुखापत झाली असून घटनेबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारून टाकीन अशी ही धमकी सावडे यांनी दिल्याचा आरोप आहे। दरम्यान काही वेळाने पंचायत विस्तार अधिकारी श्री डांगरे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी रामटेके यांना ग्रामपंचायत कार्यालय गुंजेपार येथे नेले। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली। पुढे कृषी अधिकारी भूषण अर्जुन देशमुख हे तेथे पोहोचले आणि त्यांच्या समवेत रामटेके यांनी लाखांदूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। या प्रकरणी लाखांदूर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली असून लाखांदूर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत।